नमस्कार मित्रांनो, मी सुदीप आणि आज आपण भरपूर दिवसातनं मुलाखतीचा आता आपला व्हिडिओ असणार आणि ही मुलाखत खास असणार आहे. कारण आतापर्यंत आपण अनेक मालकांची म्हणजे हिंद केसरी मालकांची, हिंद केसरी बैलांची मुलाखत घेतली. तर अशाच एक हिंद केसरी मालक जे आता यड्राव गावची सरकार, बाळ सरकार, जे पहिल्या जुन्या काळात आणि आत्ताच्याही सध्या काळात त्यांची अनेक बैल पळतात. तर आता त्यांनी अनेक हिंद केसरी बैल घडवलीत. तर त्यांची आता आपण मुलाखत घ्यायला यड्रावला इथं आलोय वाड्यावर. तर आता आपण सुरुवात करूया. तर सरकार, पहिला तुमची म्हणजे आपल्या प्रेक्षकांना परिचय सांगा. कारण कसं आहे, आता जी लॉकडाऊन नंतरची जी काही प्रेक्षक आपली आहेत, आपण स्वतः पण आता लॉकडाऊनच्या थोडा आधीच आहे, पण त्यांना कळावं की बाबा तुमचं म्हणजे परिचय म्हणा किंवा तुम्ही कोणती बैल पाहिल्यात, कशा परिस्थितीत तुमची बैल पळालीत, तर तुमचं गाडीवान कोण होतं, तर त्याबद्दल आता ही आपली मुलाखत असणार आहे. तर पहिला परिचय सांगा तुमचा. माझं नाव सत्येंद्रसिंह नाईक निंबाळकर, मूळगाव माझं यड्राव, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आता शर्यतीचं जर माध्यम जर म्हटलं तर यड्रावमध्ये सुरुवातच बऱ्यापैकी शर्यत चालू झाली असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. बरोबर. कारण काळ असा होता, गेल्या आता 3 पिढीत आम्ही शर्यतीमध्ये भाग घेतोय. आमच्या आजोबांनी शर्यतीचं सुरुवात अशा पद्धतीने चालू झाली की जयसिंगपूर, छत्रपती शाहू महाराजांनी जयसिंगपूर नगरी वसवली. जयसिंगपूर नगरी वसवत असताना त्यावेळेला कर्नाटक भागातनं आपल्यात माल घालायसाठी, शेतकरी सगळे शेतमाल घालायसाठी त्या काळी गुळ आणि तंबाखूची आपली पेट होती. बरोबर. जयसिंगपूर, आणि ती पेट वसवली महाराजांनी आपल्या वडिलांच्या नावाने. आणि त्या काळी काय व्हायचे, ती तिकडनं जे बैल यायची माल भरून, ती येत असताना यड्रावमध्ये वस्ती मारायची आदल्या दिवशी संध्याकाळी, आणि सकाळी माल घालायला जायची. तीच कल्पना आमच्या विठ्ठलराव आनंदराव नाईक निंबाळकर, आमचे मोठे आजोबा, यांच्या डोक्यात कल्पना आली की आपण या शेतकऱ्यांना बैलांच्यात कसा हुरूप वाढवावा, खाद्य कसं खायला, त्यांची बैलांची तब्येती कशा सुधाराव्यात. बरोबर. त्यासाठी म्हणून आपली 2 माणसं तिने जयसिंगपूरमध्ये ठेवली आणि तिथून बैलाच्या सगळ्या गाड्या एकत्र करायच्या आणि त्या सोडायच्या आणि ते यड्राव फाट्याला उभा राहायचे. त्या काळी कसं 1 नाणा 2 नाणा असे पद्धतीचं बक्षीस होतं. नंतरच्या काही कालखंडात असं त्यांच्या लक्षात आलं की आपण बैलांना पैसे देण्यापेक्षा आपण त्यांना खुराक देऊया. मग तिने 5 पोती, 2 पोती, 3 पोती अशा पद्धतीचं बक्षीस चालू केलं. त्या काळी खपली आणि सक्त ताकीद अशी दिली की ही बक्षीस जे आहे देतोय आपण, हे तुम्ही बैलांनाच घालायचं, ती वैयक्तिक कारणासाठी वापरायचं नाही. तेव्हापासून लोक प्रत्येक महिन्यात सगळ्या जनावरांच्यात बदल होत गेले. लोकांनी काय केले, उत्सुकतेने तर बाबा शर्यत चालू झाली आहे आणि आपण जनावरांना चांगली विकत घेऊन ती बैलांच्या तब्येती चांगल्या करूया. आणि त्या काळापासून ते बैलांच्या तब्येती सुरत गेल्या. ते छत्रपती शाहू महाराजांच्या कानावर त्या गोष्टी गेल्या. शाहू महाराजांनी म्हटले, विठ्ठलराव तुम्ही काय चालू केले? म्हटले असं मी जनावरांसाठी केलंय. आणि महाराजांनी मग ती शर्यत आपल्या पेटेवर नेली. असा हा यड्रावचा इतिहास आहे. म्हणजे ह्या शर्यत म्हणजे शाहू महाराजांच्या काळातली जी शर्यत होती, संस्थान काळामध्ये एक अमृतसरला, पंजाबला, आणि मग नंतर 2 नंबर कोल्हापूर संस्थानामध्ये शर्यत चालू झाली. बरोबर. मग त्यानंतर ह्या विखुरल्या शर्यती. मग त्यानंतर सांगलीकर महाराजांनी शर्यतीला उचलून धरलं. मग तिने पण मग खिलारचं संगोपन केलं. मग त्या काळी जत महाराजांनी केलं. जत महाराजांचा म्हणजे किस्सा कसा की आमची विठ्ठलराव सरकारांची सासरवाडी उमराणी, आणि त्यावेळेला त्यांच्या हुंड्यात 2 बैल आली. ती बैल एवढी आहेत, कारण ती उमराणी इथून जवळजवळ 80 ते 90 किलोमीटर आहे. बरोबर. ती सकाळी तिथून सुटली, संध्याकाळी इथे यड्रावमध्ये आली. एवढी बैल हाड होती. त्या बैलांचे नाव बंदुक्या पिस्तुल्या. त्या बैलांचा इतिहास झाला. ती मग पेटेवरती पण त्या काळी शर्यत करायला लागली. पेटेवरती पण त्या बैलांचं नाव झालं. आणि त्या काळी मग जत भागात हा खिलार अतिशय वेगवान आणि चपळ आहे अशी तिचं त्या काळी मग त्याचा माहिती झाली सगळ्यांना. मग प्रत्येक संस्थानिकांना वाटायला की आपली आपण गाया पाहिजेत आणि आपली पण वेगवेगळी पैदास पाहिजे. मग जतकरांना महाराजांनी पैदास वाढवल्या, गाया वाढवल्या, त्यांनी पैदाशी चालू केल्या. बरोबर. त्यावेळी पशुधन भरपूर होतं. आणि तिकडला त्या भागातला जो गाया होत्या त्या पूर्ण खिलार, म्हणजे हार्ड खिलार, काटक खिलार, आणि त्या नावारूपाला आल्या. त्या नावारूपाला यायचं कारण फक्त बंदुक्या पिस्तुल्या. याचं कारण ती बैल कमीत कमी वेळात इथं यायची. त्या बैलांचं वेग बघून, त्या बैलांची चाल बघून
सगळ्यांना पण बाबा आपली पण बैल अशी एखादी असावी जोड. असं आहे. मग त्यामुळे तिने संघ पण वाढवलं, वासरांचं संघ पण वाढलं. जत भागाचा त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळायला लागला. प्रत्येकाने गाया केल्या, प्रत्येकांचं म्हणजे गोधन जे वाढलं ते फक्त म्हणजे ह्या कारणामुळे या दोन बैलांच्या मुळे. आणि आजही काळी एखादा ते गुर निघला की तो हार्डच निघतो. बरोबर. तिकडची पैदास पण चांगली आहे मग. अतिशय चांगली पैदास. उमराणी भाग, एक कट्टी वशान भाग आणि एक बागेवाडी आणि आपलं तसं बघायला तर सिद्धेवाडीचा एक गुरु, अशी प्रसिद्ध गुरु झाली म्हणजे आत्ताच्या काळात. मागच्या काळात पण झाली, अजून पण त्या पैदाशीतला बैल कधीही फेल जात नाही आणि कुटकुळी गुरातला पण बैल कधी फेल जात नाही. बरोबर. आणि ती जी गुरु आहेत ती ओळखावं लागतात. ती जी आतापर्यंत त्यातला कुटकुळीच्या गुरातला तानाजी पाटलांचा मानक्या अतिशय बारका बैल, खरं अतिशय वेगवान. आणि अशा कोट्टे वशांमधली जवळजवळ शिंगणापूर बापमानचा म्हणजे नांद्रे रामगुण पाटलांनी मोठा फाकड्या घेतला होता, तो बापमानचा बैल शिंगणापूरच्या. तो बैल पण कट्टी वशान गुरातला, तो आमचा मयातला सरकारांचा सोन्या म्हणजे आमच्या चुलत्यांचा. ही एका काळची बैल, त्या काळी 82-83चा काळ आहे हा. त्या काळात ही मोठी बैल होऊन गेली म्हणजे प्रसिद्ध. आता कसं आपलं गोड्या असून दे, हरण्या असून दे, परत हानम्या असून दे, दादांचा, ही अशा ज्या टाईपची बैल होती त्याप्रमाणे ती पण बैल होती. अजित बिंदग्यांचा मोत्या होता, तो तर बैल अतिशय शहाणा बैल होता. त्या बैलाला माणसागत बैल होता. बस म्हणलं असं बसायचा, इथं वरून बसायचा. अजित मामाने बैल कधी दुसऱ्याच्या घरात कधी बांधला नाही. ते आमचा सोन्या आणि मोत्या ही बैल अगदी घटनेनं पळायची, म्हणून ती त्या एकमेव बैल बांधला असला तर इथे यड्रावमध्ये बांधला त्यांचा बैल. बैलाला एवढं शिकवण होती की बैल मुतत असला लघवी करता, ए मोत्या काय करलायस, थांब, लघवी थांबवायचा. एवढं शिक्षण अजित मामाने दिलं त्या बैलाला. अशा गाडीवान, अशा गाडी मालकाचा, बैल मालकांचा पण इतिहास निघायला पाहिजे. बरोबर आहे. असं कसं डेरीमामांचा कसा इतिहास निघतोय, डेरीमामांचा फार मोठा इतिहास आहे. बारशे असून दे, शिते असून दे, ही जी बैल होऊन गेली त्या काळी, ही बैलच होऊन गेली. तेच कसं आहे, त्या मालकांनी त्या बैलांसाठी आपलं आयुष्य वेचलंय आणि डेरीमामांची प्रगती केली त्या बैलांनी. मामांचं नाव आरोपाला पण आले. गेली सलग 7 ते 8 वर्ष हे 26 जानेवारीचं मोठं मैदान असायचं आमचं नांदणीचं. 5 ते 7 वर्ष सलग 1 नंबर झालेली गाडी. आता तशी बैल सलग पळत नाही, सलग तशी पळत नाही. 11 वर्ष बैल पळली. आता माझ्यापाशी शिवण्या होता, बंद काळात पळाला. सुरुवात झाली बैल आणि बंद काळ आला. बंद काळात मी बैल कर्नाटकात पाठवला. थोडे वर्ष 1.5 वर्ष इथं पळला. ते बंद काळात जो 7 वर्ष पिंटूने पळवला. राजूने जवळजवळ 4 वर्ष, 11 वर्ष बैल पळला, चांगलाच पळला. मग आता आपण एकंदरीत म्हणजे गावचा इतिहास बघितला, थोडा ही शर्यती सुरुवात आपण बघितली. आता आपल्याला तुमची सुरुवात बघायला आवडेल. तर आता तुमची सुरुवात म्हणजे तुमच्या घराण्याची सुरुवात पहिला कुठनं झाली, म्हणजे ते काय तुम्ही थोडं सुरुवात कसं झाली. मग थोडा कालखंड पडला, आजोबांच्या नंतर कालखंड पडला. थोडा कालखंड झाल्यावर घरच्या गाईला एक बैल जिलवला आमचा, घरच्या गाईला लक्ष्या म्हणून. त्या बैलाचा इतिहास असा झाला की तो खोंड घरचा लाडका लई सण झालेला. तो बैल आमच्या मोठ्या बहीण आणि आमच्या आता नामदार राजेंद्र पाटील आहेत ना यात्रावर, ह्या तिघांचा जन्म एका दिवशी एका टायमाला. ह्या तिघांचंही नाव झालं. आमच्या बहीण गेल्या राजकारण्यात राजू मंत्री झाले आणि बैल पण हिंदी केसरी झाला. म्हणजे इतिहास असा आहे. तर तो बैल तांबडा कुंडलवाडी मापाचा बैल होता. आणि त्या बैलाचा सुरुवात अशी झाली की आमचा पानमळा होता 4 एकर आमच्या चुलत्यांचा. बैल इथल्या घरातल्या गाईला झाला. तर काकांनी त्यांना तिने नाद जोपासला. आमच्या काकाने विठ्ठल सरकारांनी तिने काय केले की ते बैल झुपायचा, घोडा घासायचा आणि पांढरा डाग जो आहे तो मुंबईला सह्याद्री एक्सप्रेस असायची, बरोबर 7:30ला ती हातकणंगल्यात यायची गाडी. मग तो डाग भरला की इथनं बैल तो जायचा हातकणंगल्याला. हातकणंगल्यात गेला की ते मग डाग सोडला की तिथनं बैल सोडून हाय त्या स्पीडनं घराकडे यायचा. त्याच बैल तो तयार झाला शर्यतीला. मग ते शिकवण द्यायसाठी धुळगावकर आमचे पाहुणेच ते म्हणजे बाळ आम्ही बैल, त्यांचे वडील नेताजी आबा, तानाजी आबा, ही सगळी नातेवाईक, त्यांनी म्हटले की ह्यो बैल पळतोय, आपण बैल पळूया. मग तिने आपल्या बैलावर थोडे दिवस तिकडे नेला धुळगावला. मग धुळगावात त्यांचा शंकर मामाचा, आपलं जुने रोंडवाले मळगावचे शंकर माने, त्यांचा बैल साहेब्या म्हणून होता. साहेब्यान तिची बैलाची जोडणा घटना चांगली जमली
आणि ती बैल इतिहासच केली. मोठा इतिहास झाला त्या बैलांचा. त्याच्या आधी सुरुवातीला मग आमच्या इकडे पळला ते आमचे मानकापूरचे पद्मांता त्या म्हणून आहेत बेडकाळे, त्यांचा खोंड आणि लक्षा ही जोडा पण घटना लागून पडली. पण मकुबाई म्हणून आपले रुईचे आहेत, त्यांच्या बैलाबरोबर पण मैदान तांबड्या बैलानं मैदान फार गाजवला. म्हणजे आणि सलग चंदूरचं जवळ 3 ते 4 वर्ष 4-5 वर्ष एक, शापूर जवळ 7 वर्ष एक, आपलं शापूर त्या बैलाचं रेकॉर्ड आहे. चैतिक श्यामा हे गावच तसं बघायचं रौंडाचंच गाव आहे. बरोबर आहे. प्रत्येकाच्या घरात एक एक बैल असायचा. असायचंच का श्यामराव साळुंके म्हणून त्यांची एक दसऱ्या मोत्याम जोड होती, ती पण खोंड होती. सोन्या आपला सोन्या पण आला आणि सोन्यानंतर आपला सुरेश वगैरे वडील ज्ञानू वगैरे म्हणजे ईश्वरांना चड्डीत होते आणि त्या सोन्याच्या जोडीला म्हणून एक बैल आणला छब्या म्हणून. ती सोडायला तिथं ईश्वरांना बैल इथं हातातनं चालवत एड्रामध्ये सोडायला येते. ती बैल आणि ती सोन्या ही बैल फार चांगली पडली. कारण बैल थोड्या काळानंतर तेव्हा काढणीचे वगैरे काही विषय नव्हते आणि अति वेगवान बैल होता. तर थोडे 1-2 वर्ष पडला आणि तिथनं तो बैल बिघडला आणि तो बैल बंद ठेवला. मग झाल्यानंतर मग आबांना पण वाटलं की कुठं बैल मागत बसण्यापेक्षा अनेक आपण बैल घेऊया, स्वतःची घ्यायची. मग तो बैल डोरलीतनं छब्या म्हणून आणला शिवा पाटलांचा. तो छब्या आणि सोन्या त्या बैलांनी पण काळ गाजवला. त्या बारशांची त्या पळायची म्हणजे ढेरे मामांची थोडस बैल झालं त्या बैलांचं आणि नुकतं खोंड तयार झाली ती साईला. ती ह्या गाड्यातनीच फाईट व्हायची सारख्या, ती 1 ही 2. आणि त्या काळात एक गाडी पळत होती आमच्या खाडेमामांची, खाडेमामांचा वश्या आणि आपले नरंद्याच्या खोतांचा एक बैल. ती गाडी फार चांगली घटनानं पळायची. ह्या 3 गाड्यातनीच सारखं खालवर व्हायची. कधीच हे 82-83 82-83 शित्याचा बारशाचा या जो इतिहास आहे तो 79 पासून ते 85-86 84-85 पर्यंत त्या बैलांचा काळ आहे. त्या काळात ही बैल आमची पळाली. मग ती बंद व्हायला आणि तुमची सुरुवात झाली. मग ती बैल बंद झाली. काळानंतर थोड्या दिवसानं गॅप झाला आमचा. गॅप झाल्यानंतर गावात तसा नाद जिवंत राहिलेला होता. प्रत्येकाच्या घरात बैल असल्यामुळं आमच्यात एक जतकर म्हणून होते, त्यांचा बैजा चालू झाला. तो कोंड अगदी गरिबीतनं तो कोंड तयार झाला. पण त्याचा पण इतिहास झाला त्या बैलाचा. तो बैल त्या बैलाचा एक इतिहास आणि आमच्या शामराव साळुंके यांच्या ह्या बैलांचा एक इतिहास झाला की दोन्ही पण बैल त्या काळी जास्त पैशात विकली गेली. तरी त्यावेळी त्या काळी बघा ती जोड 80,000ला एक जोड विकली त्या काळी. दसऱ्यान मोत्या 1 लाखाच्या वर काहीतरी विकली. आणि एकच बैल मोत्या बैजा तो 51,000ला विकला. त्यावेळेस 51 म्हणजे आता फार पैसे झाले सांगतो ना. त्या पैशात ते कुटुंब बाहेरून राहायला आलेलं आपल्या इथं. त्याच पैशात त्या कुटुंबानं घर घेतलं. त्या बैलाचा आजही फोटो त्या घरात आहे. त्या बैलाचा पण उभे विषय असा आहे की मोत्या जसा होता तसाच तो बैल होता. कुठला बारशा. मग बारशानंतर बैजा आणि बैजानंतर जो बैल तयार झाला तो माझा रामेक झाला. मला तो कालांतरानं बैल तिथं फोटो दिसेल तुम्हाला नंतर दाखवतो. फोटोग्राफ बघूया. बैल तो नावा रूपाला याला आणि बैल दगावला. म्हणजे बैलाची आतडी चोकअप झाली. 3 वर्ष बैलानं गाजवलं. 4थ्या वर्षी आतडी तिची ब्लस्ट झाली आतल्यात. आणि त्यानंतर तो बंद पडत आला. तोपर्यंत बैजा चालू झाला म्हणून आम्ही बैजा घेतला. त्या जोडीला कोण पळत्याला. मग तो गटात पळत होता. मग तो बैल झाल्यानंतर मग हा राम्या घेतला आम्ही वनवाडवून आणला. मग तो फार काळ म्हणजे आमच्या हाताला लागला नाही. 1-3 वर्षच आमच्यात पडला आणि बैल अचानक गेला. त्याच्या बरोबर राजेंद्र पाटलांचा आमचा छब्या चालू झाला. तो छब्यानं पण त्या बैलानं इतिहासच केला. अतिशाना बैल, बारकाच बैल. तर त्या बैलाचा पण गुर जतकरांच्या गुरातला तो बैल. त्याचा चेहरा जतकरांच्या गुरातला, प्युअर खांड जतकरांच्या गुरातला. म्हणजे जे कडक जी जात म्हणतोय. आणि हा राम्या जो होता तो पण जिरग्या निर्वाड आहे ना ह्या भागातला वनवाडला गेलता. मग असा काळ होत असताना जातीवंत बैल याड्रामध्ये आली. त्याच्या पाठोपाठ मग छब्यानं फारच गाजवलं. नाही पारख पण पाहिजे. कसं आहे बैल असतात, बैल सगळीकडे असतात. आणि आमच्या याड्रामध्ये एक नाच असा
की दुसऱ्यांनी पळून आणलेली कधी घेत नाही आम्ही. कधीच घेत स्वतः आम्ही. आता ही बैल पण आता आम्ही आणली, अर्धी कच्ची आणलेली बैल आता आम्ही घेऊन आलोय. मग त्यानंतर छब्या झाला, मातीचा गोळा घेऊन यायचा आणि त्याला तिथं तयार करायचा. आणि त्या पद्धतीचे आमच्यात गाडीवान होते, हिंद केसरी गाडीवान जे काय म्हणता येतात ते गाडीवान आमच्या यड्रामध्ये तयार झाले. एक बापूसाहेब माने, एक रावसाहेब टाकळे आणि मधुकर कुलकर्णी, ह्या लोकांनी अत्यंत जातीवंत पद्धतीनं आणि जातीवंत जे गाडीवान म्हणतात ते खरोखर कुशल होतं. त्या गाडीवानांच्यात खोंड असल्यापासून बैल तयार करायचा, ते नेऊन शेंड्याला लावायचा आणि त्या बैलांचं नावरूप करायचं. बरोबर. आता तांबडा बैल आमचा, तांबडा बैल मधुकर आमची कुलकर्णी तिने तयार केला. ही छब्या सोन्याची पळली, ही आमची रावसाहेब टाकळे आणि बापूसाहेब माने ह्या दोघांनी पळवला. 98-99 मध्ये मग असंच ही काय बंद करायचं, थांबायचं असं म्हणायचं का, ते मन काय आमचं त्याचं रमलेलं होतं. इतर नाद कुठला नसल्यामुळं आणि शर्यत काय थांबली नव्हती बघायला जायची. आणि बघायला पट्ट्यावर गेली की कसं माणूस काय सरकार एखादं तुमचं पण एखादं हत्यार चांगलं ठेवा. आता माणूस कसं आजच्या घडीला पण तेच चालू आहे. तेच की आज सरकार काय मोकळं झालाय, मोकळं झालं, एखादा बैल चांगला घ्यायची आता म्हणतात. मग ते व्हायला लागलं कसं, मग एक योगायोगानं एक जोड घेतली. आम्ही तिकोटे यात्रेला गेलतो आणि तिकोटे यात्रेला ती जोड आली. 1997-98 ची गोष्ट आहे ती. आम्ही एक 27-28 जोड घेतली. आम्ही 28,000 जोड घेतली आणि ती जोड अशी लागली, अतिशय हार्ड जोड लागली. ते आम्ही सगळे तालमीला गेलो, राजू पाटील आम्ही सगळेजण. बैलांना पळायचं माहित नव्हतं. बैल गेली ते पुढच्या गाडीवर चढली जाऊन आणि बैल इकडे गेला आणि इकडे गेला. आणि बापमावांचं वय जास्त झालतो, त्यांना बैल आवरलीत. बरोबर. बैल इकडे निघाला आणि इकडे निघाला, पुढच्या गाडीतून बैल अशी चढली. राजू पाटलांनी बैल जाऊन धरली, सुटून गाडीवान उडी मारून गेली सगळे जीव वाचवायला. राजू असू दे, आमचा धोंडबा, आमचा निर्मळ, दत्ता साळुंके, ही सगळी दोन बैल हुब्यानं जाऊन धरली पार्वतीमध्ये. आणि बैल आता मग म्हटलं बाबा आपण जरा ही बैल कुठेतरी माहत नाही आहे. मग बैल आम्ही काढली थोडे दिवस आणि आमच्या डोक्यात काय, ही बैल XML पण नंबर करू शकतात म्हणून आम्ही त्या बैलांनी 2 मलिकवाड महादूकडे बैल जाऊन मांडली. XMLच्या पट्ट्याला तालम्या घ्यायसाठी. आणि ते तालमीला तसंच सांगतो, ज्या गाड्या नंबर झाल्या त्याच्यापेक्षा 1 मिनिट आधी यायची. खरं गाडी माणूस कोण बसायला तयार नाही. का बरं? बैलच मांडत म्हणजे आवरत नव्हती, भयानक ठिसार होती, भयानक ठिसार, भयानक मुरदार. मग त्यातला एक ठिसार जो होता ज्याला ब्रेक कमी होता, मग ती बैल आम्ही काय केली, आता ही काय फोडली बैल आणि दोन्ही बैल खाली खाली ओढली आम्ही मुसाकडं, म्हणजे नेम्माकडं, गोलेश्वर नेम्माकडं. मग नेम्मा म्हटला ही बैल काय करतात म्हटला. आणि नेम्मानं तिथं डिस्कलचं मैदान होतं, पचनीचं. ह्या बैलांना म्हटलं मी करतो म्हटला सरळ. बैल 1% मागं उभा करायला लावली मी मुद्दाम, ही बैल ऐकत नाहीत, कुठं काय तर कराल. 1 टप्प्यात 14 गाड्या मारल्या आणि 1ला पडली. 1ला पडली ती बैल ऐकणार की नाही मला. गचकं मारून नेमानं बैल कशी तर अशी थांबवली. म्हटलं बाळ सरकार हे बैलाच तेवढं तोंड जाळा म्हटलं एका, हे बैल ऐकत नाही म्हटलं. राम्या म्हणून आता गाडीवानच दिल कच्चा पडला आहे. आणि मला त्या बैलावर फार गॅरंटी होती, म्हणजे विश्वास होता. तोच बैल पहिला नंबर केला. तो बैल आणला आणि आम्ही ह्याला पाठवला लाटवाडीला, आणि लाटवाडीत नंबर केला. मग लाटवाडीतले मल्लुखोत वगैरे मला आले, माधुखोत, बा हे बैल वांडा आहे, तो बैल राहू दे आम्हाला. मग त्यांना दिला बैल, तो फक्त 27,000ला. आणि लक्षा बैल जो राहिला तो फक्त 1,000 रुपयाला. मग त्या बैलाने इतिहासच केला लक्षानं. हा लक्ष. मग ते आमच्या एक गड इंग्लजला आमच्या बैलासोबत पळाले, तो लक्ष कुठला? तोच की लक्ष, तोच लक्ष, मोठा लक्ष नाही, बारका लक्ष. टेम्पोतनं उतरताना मूळ उतरलेलं बघा, टेम्पोतनं उतरताना मूळ बारका लक्ष, फाट बारका लक्ष तुमच्यावर पळायला. आणि तुमच्यावर अनेक बैल लक्ष पण पडला, मोठ्या बैलावर टोक्यात ते फुल्यासोबत. हा फुल्यासंगत, तो फुल्यासंगत म्हणजे सगळे डॉक्टर वगैरे सगळा ग्रुप होता तो. आणि तो बैल आणि लक्ष सांगोड्या ह्याला पळी सुळकुडला तिरपडकरांच्या आणि आमच्यात फैट उडली. ती अशाच 2 पट्टा शिवल्या गाड्या. थोडंसं सुरेश वगैरे आडवं केला राजूला, राजू होता आणायला. आमचा होता बैल. हा तुमचा बैल होता, तुमचा बैल होता. आम्हाला जरा त्यातलं काही एवढं नाही, तुम्ही लहान होता. काय होतं, दीपकराव म्हणजे आमचे दोस्त, तुमचे वडील, दीपकरावनी बैल नुकता घेतला आणि सरकार मला बैल पाहिजे, झोपा म्हटलं. काढलं, त्याची गाडी नंबर केली.
इथे चला त्या बैलाचा पण वेगाचा बैल, तो पण बैल कर्नाटकात आणला होता टोका, फार चांगला बैल होता. नंतर बैलाचं ते पायात फॉल्ट आला, पायात फॉल्ट आला. बैल बंद राहिला आणि लक्षाची ती गाडी चांगलीच पडली, अतिशय जोरात बेनाडी मात पडली. तिरपणकरचा छब्या, तिरपणकरचा छब्या आणि त्यांचा घरची जोडणा अतिशय चांगली घटनेनं गाडी पळायची. त्या 2 गाड्यांनी फाईट जोडली ती. मलाच माहित नाही आमच्या बैलाबद्दल की बाबा एवढं तुमच्या तोंडूनच ऐकायला. मग तिरपणकर एक झाले आणि आपण एक झालो, 2 झालो. मारत होती गाडी आपली, सुरेशने शेवटला येऊन अडवली, जोरात येऊन अडवली अशी. सुरेश काय केलाच म्हटले, चला म्हटलं खेळ असतो. मग आपण खेळी मिळत राऊंड केला. कसं आहे, आजचा काळ जो कोण अडवणारच, आजचा काळ राऊंडाचा जो चाललाय म्हणजे हा आणि त्याचा काळ एकमेकाला आपण. आता मी हे प्रश्न तुम्हाला विचारणारच होतो की आता तुम्ही एवढं जुनं जाणतं मालक असं, तुम्ही आतापर्यंत तुमच्या 3 पिढ्या या क्षेत्रात गेल्यात बरोबर. आत्ताची जी नौकी आहेत म्हणजे नुकतं आता जी मैदानात यामध्ये यायला लागल्यात, कोंड घेऊन येतात किंवा जास्त पैसे असलं तर बैल घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही आता काय सांगशील? कारण कसं आहे एवढं संयमानं आता पण इथपर्यंत हे क्षेत्र तसं बघायला तर गोरगरिबाचं पण आहे. एखाद्या गरीबाच्या घरात बैल जन्मतोय आणि बैल जन्मला असला तरी पण त्याला दाबायचं, त्यावर कुरघोड्या करायचा, त्याचा बैल तिथं थांबवायचा. ह्या ज्या कुरघोड्या चालल्यात हे काय आपल्याला मान्य नाही. आमच्या काळात असं होतं की गरीबाचा बैल खरोखर त्या बैलाला लोक त्याला प्रोत्साहन द्यायचे, सहकार्य करायचे, धान्य देऊन त्याचा भरडा देऊन. म्हणजे एखाद्या आता शाहू महाराजांच्या काळात कसं एखादी सरकार करण्यातल्या तुमच्यासारखी पैलवान, एखादा चांगला पैलवान घडत असेल तर त्याला तुम्ही खुराक द्यायचा, जसं पैलवानाला नारळ खुराक दिला. बरोबर. मी आता कसं आहे थोडक्यात विचारतो का आपण जास्त काय मुलाखत लांबवायला नको की तुमची जी हिंद केसरी बैल घडलीत, आता आपण ठराविक बैल बघितली सुरुवातीला, आता त्याच्यानंतर काही मोठी मैदान म्हणा की त्या काळातली आताच्या बंदी यायच्या काळातली, तर अशी ठराविक मोठी मैदान तुम्ही कुठली सांगशील की तुमचं गाडीवान कोण होतं काय? कसं होतं सुरुवात लक्षात जे चालू झाला आपला लक्षाला सुरुवातीला आमचा आगळा हनुमा आधी लहान होता किरकोळ, आमचा फिरोज आयतोडे म्हणून बाळ हे कुठला पोरगावून बसवला मला, म्हटलं तू गप बस, मी गाडी या पोराची हाणतेली बघितली. अचानकच राजू हा महावीर कोट्याची गाडी आणत होता, तेव्हा तो बांधील होता त्याच्यावर. मग बांधील असल्यामुळे मला ती गाडीवर बाहेरची उडकायची पडी यायची. असं हनुमाला उठवलं आणि आपण हनुमाला बसवला. हनुमा आगळगाव, हनुमा जानकर. हनुमा बसल्यानंतर पहिलं मैदान झालं आमचं राशिवडे, राशिवड्यानंतर झालं डिग्रज, आणि डिग्रज नंतर 100 फुटी. 100 फुटला राजू होता कुमटी यांनी लक्ष पळवलं आपण. मग ते मैदान कॅन्सल झालं आणि अनावर पहिला नाळात मैदान गेलं. नामदेव मोत्यांच्या 71 मैदान होतं, ते फार मोठं मैदान होतं. मग त्या मैदानाला आमची जोडणा झाली आमचे बबन मामांची, बबन अण्णांची, हसब्यांची. मग बबन अण्णांना म्हटल्या त्यांचा पण गाडीवर हनम्याच कवा गाडी आणायचा, हनम्या बसतोय आता. आम्ही लहान असल्यामुळे बारका असल्यामध्ये हनम्याच म्हणायचं. आता हनुमान नावारूपाला आलाय, कारण हनुमा पण अतिशय चांगली गाडी आणायचा, चिवट गाडीवान. मग त्यानंतर संजू झाला आमचा आगळगाव. संजूनं मग अनादान संजू हा शिवण्याच्या गाडीत आला. राजू त्यावेळेला पण महावीरची गाडी आणत होता. सुरुवात राजूकडनं व्हायची, सुरुवात खोंडांची बैलांची राजूकडनं व्हायची, आणि वर गाडी पळायला चालू झाली की बांधील असल्यामुळे महावीरमुळं हे बाकीची गाडीवर हुडकायला पळी यायची म्हणा. बरोबर. ह्यांनी जनरलची गाडी त्यावेळी ह्यांची महावीर कागल त्यांची त्यांची आणायची कागल लक्षाची, नंतर लक्ष महावीर जर नसलं तर आपलं लक्ष महावीर राजू. मग शिवण्याची गाडी मग संजून आणली. संजू नंतर मग नंतर राजू आला, कंटिन्यू राजूनं आणला. तर आता कसं ह्यांनी पण हिंदी केसरी गाडून, कारण ह्यांनी एकसंबा सगळं म्हणजे जे असं कुठलं मैदान असेल जे ह्यांनी गाजवलं नाही. बरोबर राजदारांनी तुमचा काळ किती ते किती सालापर्यंत, म्हणजे आता अजून चालू आहे सुरुवात तुमची? तसं बघायला तर माझी सुरुवात बघा 98 पासून, 94 पासून, राम्यापासून बरोबर, 94 पासून ते आतापर्यंत. मग आता तुम्ही अशी कुठली मोठी मोठी बैल झाली म्हणजे तुमच्या बैलांव्यतिरिक्त त्यांच्यासोबत तुम्ही पळा, म्हणजे तुमची बैल पळल्या? आता जो माझा राम्या पळा त्यावेळेला सगळ्यांचा सुंदर्या पळायचा, सगळे आपले उदगावचे. तो पण बैल फार नावावर पळाला होता, चांगला बैल होता तो पण. ती आणि राम्याची गाडी जोरात तेट, आणि आमच्यातच आम्ही बडचीतला एक लक्ष घेतला होता. ती एक राम्यावरती जोडण्यात चांगली पळायची. हा वसगड सांगवड
परत आपलं हे रे कुटकुळीचं मैदान झालं, हातकणंगले झालं त्या काळी. आणि म्हणजे मालक आणि त्यांची एक ठराविक बैल, कारण कसं आहे त्यांच्या पण बैलांना एक थोडीफार उजाळा मिळावा की ह्या आपल्या कसं झालं, मुलाखतीच्या राम्याच्या बरोबर राम्याच्या टायमाला आमची माधुकोळी म्हणून होते, त्यांना आम्ही बैल घेऊन दिलता. कुठले महादुगोळी? आपले अड्रावटलेच तो लक्षावून बैल होता. त्या बैलांची जोडणा फार चांगली पळायची. परत राम्याबरोबर सुंदर्या एक चांगला पळला. मग राम्या बऱ्यापैकी चांगल्या जोडण्यात पडला, खरं त्याला काळ जास्त मिळाला नाही. बरोबर. नवतर खोंड त्यावेळी प्रसिद्धीचं पण हे माध्यम नव्हतं. बिनदातीतला खोंड एक नवतर तयार केला होता बोरगावच्या आमच्या निकमाने, तोही खोंड आमच्या राम्यावर चांगला पडला. परत आमचे खिलारी मामा ही खिलारी नव्हतं, आता जो गाडीवान आहे तो नव्हतं, त्याचे आजोबा चुलत आजोबा ते धोंडबा खिलारी म्हणून होते, त्यांच्या जोडण्यात पण राम्या चांगला पडला. आमचा सुनील गुलांडे, बापूम्मा गुलांडे त्यांच्या हौशावर पण चांगला पडला. म्हणजे ही जी बैल आहेत ही राम्याच्या गळ्यात पडली. लक्षाच्या गळ्यात बैल पडली बघा. एक हनुमे आपला दादांचा, तो योगायोगानं आमच्या जोडणार व्हायच्या नाहीत. थोडस मनात कसं व्हायचं की सहसा मी जरा वरचे बैल आम्हाला कधी मागायची सवय नाही, खाली बैल घ्यायची आणि वर घुसायची. बरोबर. तेव्हा लक्षाच्या गळ्यात बऱ्यापैकी खाली बैल घेऊन वर घुसला. नवीन बैल भेटलं. लक्ष हा डोंगरवाड्याला घेऊन वर घुसला. परत सुनीलचा डोंगरवाड्या हा पण चांगला पडत होता खोंड. परत आमचा ह्याचा खोंड सर्जा, नंतर तो बैल नावावर पळाला. कुठला? लोकूरचा. लोकूर सर्जाला पण वर घेऊन पळवला. परत आपला आमचे गजानन जरगे काय नाही आपले जेरे, त्यांचा बैल एक चांगला होता रेंदात, त्या बैलावर पण लक्ष चांगला पडला. त्यानंतर मी पण स्वतः बैल नवल्या म्हणून आणला. आम्हाला पण गाडी चांगली पडली नवल्याने ती. मग तुम्ही आता हिंदकेसरी मालक होता, पण तुम्ही कधी असं गाडीत बसून स्वतः पळवायचं कधी काय प्रसंग? कधी नाही. आता काय माझं तसं बघायला तर आम्ही कुठेतरी इकडे तिकडे यात्रेला जायचं, श्रावणात फक्त आळत्याला तेवढं बैल आम्ही घेऊन जायचो स्वतः. मी असू दे, राजू पाटील असू देत, हे कसं ईर्ष्येनं त्या काळी काय यायचं आमचं श्रावणात पावसाचा काळ आणि बैल बांधून असायची. बैल बांधून असणार. मग 4 मंगळवार आम्ही केलो की आमची बैल रूटला यायची. मग त्या हौसेनं यात्रा पण होत्या, देवदेव पण होते, बैल पण गट होत्यात. बरोबर. ह्या हिशोबानं आम्ही ती बैल इथून झोपायचं आणि आळत्याला जाऊन यायचं. त्यात बैल घट झाली की एक जांभळीची तालीम दिली की आमची बैल पट्ट्यावर गेली, तेच की रूटवर जायचं. ते आता चिंचलीला पण त्या उद्देशानं त्या काळी जांभळीचं मैदान 10.5 किलोमीटर होतं. 10.5 किलोमीटर? 3 किलोमीटर आहे. हा, मग त्या मैदानाला गाडी जर 22 मिनिटात आली शेंडा पडतो. 22 मिनिटं बैल पळायची. 22 मिनिटं पळायची गाडी. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गाडी 22 मिनिटाला यायची. रेकॉर्ड बऱ्यापैकी हलक्या गाड्या ह्या 23-24 नाही, लांब 25 पर्यंत, 24-25 पर्यंत जायच्या. अर्धा तास बैल पळायची. ज्या 22 मिनिटात गाडी पट्टा शिवली म्हटलं की, आणि ते आम्हाला गणितच होतं जांभळीचं. शेवटचा टेक होता, तिकडून येऊन टेक जर उडीवर जर बैल आली तर गाडी शेंड्यात घुसली म्हणून समजायचं. ते आम्हाला अंदाज होता. तेव्हा आमचं उजळणी चांगली व्हायची बैलांची, बैल आपाप वरच जायची. आणि त्यावेळेचा खाना होता, परत ना त्यावेळेच व्यायामाची पद्धती चांगल्या होत्या. मग त्यावेळी गटांचं सिस्टीम कशी होती? कारण आता तुम्ही म्हणला की वरच्या गटात, मग त्यावेळी ब गट होता, त्यावेळेला ब गट होता आणि अ गट होता, दोन्ही होते, 2च गट होते. ते आदर दुसरा असला काय प्रकार नव्हता. आणि ती बैल कुठं पळायची त्यावेळी? ती बैल फक्त मिनिटीत गट करून ताकदीला आणायची. ताकद. त्यानंतर ती बैल दुसरी चौशी झाल्यानंतर ह्याच गटात निपळायची. आणि खालचा बैल हे आता जुन्या माणसांचं हे जे होतं ते बरोबर होतं. आता आदत मध्येच 50-50, 60-60 मैदान व्हायला लागले बैलांची. एक सांगतो मी, माझं प्रकट मत आहे, म्हणजे शेतकऱ्यांना आणि गाडी शौकीनांना बैल मालकांना, गाडी शौकीनांना आता जे फॅट झालंय हे बिनजातीचं, ही बिनजातीचं फॅट बंद व्हायला पाहिजे. बरोबर. कारण ते बालवयातच ती वासरं तिथंच थांबायला आले, मात्रेवाला आले आणि वर जाईना. लोकांना हे तात्विक लागले. आता खोंडांच्या किती 2 लाख 4 लाख 5 लाख म्हणतात. आता मला सांगा 4-4, 5-5 लाखाला जी खोंड विकली आज ती कुठं आरोपाला आल्यात सांगा? बरोबर आहे. जनरलला तर त्यातली किती वर आल्यात? नाही झाली. आज सांगतो ती बिन जातीला जी खोंड जी विकली जास्त पैशानं नावारोपाला आली आणि ती परत बैल झाली का? एक मी 2-4 उदाहरण आहेत फक्त.
एक कुपवाडांना पाटणचा राजा हा. आणि एक जानका दादांचा हरिण. ते हनम्या काय त्यानं आतापर्यंत असा बैल राऊंडात आणि कुठं झालाच नाही आणि म्हणायला मोहम्मदचा आमचा राजा म्हणजे निम्माचाच कोण बैल मोहम्मद आमचा मुडसिंगीचा तो राजा. त्याचं टायमिंग बाद तो फ्रॅक्चर झाला. त्या बैलाचा इतिहास मोठा झाला असता. तो बैलाचा इतिहास फार मोठा झाला असता. ते नशिबानं ते बॅडलक. आता कसं व्हायलंय आता आदत मध्ये एवढी पळत्यात काय परत ना दुसरा होऊन तिसरा दात पाडूसवर पळवत्यात हो त्या ती मात्र तिसरा दात पडला की मग बडवायचं बैलच परत मात्र बैल सपत्यात. सत्य ती बैलच आली नाहीत अजून पट्ट्यावर. होय होय खरं कसं आहे वर. मुरबीपणा येतोय शानपण येते चौशात. मुरबीपणा ताकद येते सायदातीमध्ये. खरोखर बैल बाहेर काढावं ती सायदातीमध्ये काढावं. बरोबर. आता मी का सांगतो तो लक्ष आला नुकता असा कडदात पाडायला होता शेतकऱ्याचा बैल. हानम्या आणला तो पण तसाच होता. राम्या सैदातीच होता. ही बैल आहेत ना नुकतंच चालू झालेली बैल होती. ती बैल 8-9 वर्ष पळली. मग त्यानंतर त्या काळात माझ्याकडे अनेक बैल झाला. त्या बैलाचा इतिहास म्हणजे लिहिण्यासारखा इतिहास आहे. म्हणजे चांगल्या चांगल्या बैलांची आबरू काढली त्या बैलानं. कुठला बैल ती कुच्चा होता तांबडा. हा. त्या बैलामुळं माझ्या आयुष्यात मी कुणाकडे शिव्या खाल्ल्या नाहीत. काढणी बी नाही त्याला. कधीच नाही खाल्ल्या. कुमटकीचा बैल मी माहेर कोटेला घेऊन दिला होता. त्या बैलाची आणि त्या बैलाची गाडी अतिशय वेगानं पळायची. आणि त्या काळात त्या टायमाला जमादार साहेबांची मांजरी आणि अनिल निकमांच्याकडनं घेतलेला लांडा फोंड ती अति वेगाची बैल. वसगड जे माळ होतं त्या वसगड माळात नेरी तांबाच्या मैदानला. आणि त्या मैदानला दोन्ही गाड्यांच्या जी फाईट लागली शिव पण आठपणा आणि संजू पण आठपणा हिनी तुमच्या गाडीत येतील. या गाडीत. आणि चाळगी अनापमाने मी साईडनं मोटरसायकलनं यामानं बघत चाललो होतो. त्या नादात आम्ही पडलो. असं पडलो की लोक हसायला लागली. फोपटा होता म्हणून काय बरं झालं लागायला काय झालं नाही. मी खाली माझ्या अंगावर अण्णाप मामा आणि अण्णाप मामाच्या अंगावर यामा. आम्ही साईडनं बघत चाललो होतो याचा खेळ. आणि याला बोलत होतो गप पळव गप मुंग्यात ठेव. तर ह्यो पण मुंग्यात ठेवायला तयार नाही. शो मारला की संजू मारणार. नानी संजू असं पळत फिरायला गाडी 1 किलोमीटर सुटायला त्या दोन फिरायला यांच्या ईर्षेनं. आणि फिरून बी हाय तसं झाल्या. आणि फिरून आहेत तशाच पट्ट्यावर आल्या तुम्ही. आणि शेवटला मी मारलो. शेवटला आणि परत मारून एक झाला. आणि बैल मेला दुसऱ्या दिवशी. आणि बैल दुसऱ्या दिवशी मेला किंवा कशानं आणि निघता पूर फुटून लोड झालं बैलाला. बैलाच मैदान लोड झालं. ही 4ही बैल वेगाची वाहती. ह्यांचा वेग आज कुणात नाहीये. कोण तर म्हणत असं माझा असा पळतोय तसा पळतोय. ह्या बैलांचा तू फोटो दाखवतो. आताच्या बैलांचा वेग असेल तर असेल पण कशा उद्देशाने आहे तो आता मैदान कसं झालं ऐकून घ्या. हा अंतर कमी झालं. अंतर कमी झालं म्हणून ती वेग आपल्याला जास्त वाटतोय जास्त वाटतं. तर ही बैल 10 किलोमीटर पळायची. 10 किलोमीटर पळायची. आणि 10 किलोमीटर बैल त्याच वेगानं पळायची. होय होय. असं म्हणू शकत नाही की आपण त्या काळी बैलांना पण त्या वेग होता. कोंबडी गेला तर काय हलका वेग नव्हता. वार लागायचं. मग त्या बैलाचा इतिहास असा झाला बैलाच पाय फुटलं. मी बघत राहिले बैलाकडं आणि एकटं मागून शिवाय द्यायला लागली. मालकाला अक्कल आहे काय हरामखोराला. म्हणजे मी कधी माझ्या आयुष्यात कानानं ऐकले नाही शिव्या. पायाला लागतो. असं पळल बरोबर आहे. काय काय गतीची बैल असते ती लागल तर गती काय झालं ती शिवी दिल्यावर माझं जरा डोळकं बनवलं. म्हणलं बैलच बंद करायचं आपण पळवायचं नाही. बैल बंद करून टाकला मी. बैलच पळवायचं म्हटलं घरात राहून दे म्हटलं. मला घरचा तांबडा बोलतोय म्हणून आम्हाला तांबडं सारवळ आहे. आम्ही तांबडीची बैल घेतोय. मग तो पण तांबडा होता. आई साहेब काय म्हटले आमच्या बाळ हा बैल आता बांधून टाका पळवायचं नाही बैल. बैल मी बांधलाच. 3-4 महिने बैल हलवलाच नाही जागेवरनं. मग आमच्यात आमचा जरा लाडका मित्र आहे सतीश न्यायचे. त्याचं पण मर्जी होती त्या बैलावर. बाळ माझं मी नेऊन पळवतो. आता पळवायचं नाही असं तर घरात सांगितलंय. होय. मग ते फुटून आलं की मी म्हटलं घरात शिवाय काय नको म्हटलं आपण. म्हटलं बैल तुझ्याकडे नेता तसं काय नको म्हटलं. काय तर नाव ठेवा कवा तर पैसे दे म्हटलं कर बैल घेऊन जा. बैल काय आपण ते किंमत ठरवली नाही काय नाही. थोडे करत पैसे तिने आणून दिले मला. आणि बैल
देऊन टाकला त्याला. मग त्यांच्याकडे किती पळाला परत? त्या बैलानं इतिहासच केला किंवा त्या काळी. उलट मायाबी चालवा नाही. परत फिरून ह्याच्यापाशी आला बैल. मग तू हाणायला ह्याच्यापाशी आला. हाणायला ह्योच आला ना त्यात. आणि मोठ्या जनकाचा हानम्या किती वेगाचा. आणि उचगाव पट्ट्याला हानम्याला पण थोडासा वाढच. त्या बैलाचा एक फोटो आहे कागल पट्ट्याचा. मी त्या बंडा शिंदेच्या त्या घरात बघितला असाल. हा हा बंडा शिंदेच्या घरात बघितला तुम्ही तो त्याचा तलवार बैल आहे की तलवार? तो ह्याच्याकडनं आमच्या आकल्याच्या शिवाकडनं घेतलेला. आणि तो तांबडा कुमटगी आणि गोड्या ही 4 बैल एकदम पट्टा शिवल्या. त्यात बैलाचा एका पाय तुझा पुढा आहे तोच तांबडा आपला. कागल मैदान हाय हाय मी बघितलंय रेषेवरचा. रेषेवर एका बैलानं पाय नुसता पायावर नंबर दिलेला आहे त्याशी. होय ते पण बाळू टाकोड्यांचा फोटो बघून फोटो बघून नंबर दिलेला आहे. मुश्रीफ साहेबांनी तो फोटो बघून नंबर दिलेला आहे. तेच की त्या बैलाचा असाच होता. ते आम्ही बैल आणलेल्या दिवशी आम्ही ते धुवायला गेलो. इथं धुवायला घेतल्यावर असं धुतलं पाणी अंगावर पडल्यावर ते बैल एक 2 ते 3 मिनिटं 2 पायावर उभा राहिला होता असं बघत माणसाला. सर्व्हिसिंग पाईपच पाईपनंच आम्ही धुवायला बैल. जवळ जायचं. एवढा कडक बैल होता. काढणे लावायचं नाही काय. मग झोपून गेलो. घोडा काढणी लावत नव्हता मग टर्ना बिगर काढलेला शाना लई अति शाना. काढी नव्हती त्या बैलाला. कासारा शेवटपर्यंत. नाही शेवटपून काढली नाही. शेवटपून काढली नाही. नंतर आल्यावर मनानं निघायचा. तेव्हा नव्हतं असं कासरा मारला की निघायचा. आता ही तुम्ही आता एवढी सगळी बैल हिंदी केसरी बैल तयार केला असा ज्यांनी जग पाडलं आपण थोडक्यात म्हणू शकते बरोबर. मग त्यावेळेच आता कसं आहे आत्ताच्या जी बैल मालक आहेत त्यांना तुमच्याकडनं काय तर बाबा एक शिकायला मिळावं की बाबा बैल कशी संगोपन करायची, कशी सांभाळायची, कशी पळवायची. बरोबर. तर आता तुम्ही एक थोडक्यात सांगाय मला तर भरडं म्हणा किंवा पवनी किती घालायचं, भरडं किंवा हे कशी घालायचं. प्रामुख्यानं ज्या बैलाला जो भरडा चालतोय हा. बाबा तिच्या पचनक्रिया तिची व्यवस्थित चालत असते त्या पद्धतीचाच भरडा घालावा. जेणेकरून मी उभ्या शेतात आम्ही कधी दूध पाजू नये बैलास. कधीच नाही. नाही बिगर दुधाची बैल पळली आपली. खरं भरडा हा सगळा मिक्स भरडा. आणि जसं क्लायमेट पडेल तसं भरडा चेंज करतोय आम्ही. बरोबर. उन्हाळ्याच्या दिवसात थोडंसं मक्याचं प्रमाण वाढवतोय. थंडीच्या दिवसात खपली गव्हाचं प्रमाण वाढवतोय. जेणेकरून थंडीच्या दिवसात जेणेकरून खपली गव्हाचा सांजा जावा पोटात. उष्णता राहावी अंगात. उष्णता अंगात राहावी, ताकद राहावी. तसा बैल अनेक आमच्या गावातला इतिहास केलेला बैल आम्ही नाव विसरलो. बिग्यातला हौश्या. त्या बैलाचं पण फार मोठं रेकॉर्ड आहे. म्हणजे आमच्या तांबड्याच्या आधी बैल पळला होता. ते तांबडा लक्ष होता ना त्याच्या आधी तो बैल पळत होता. आमचे आप्पासाहेब पाटील सातगुण पाटील म्हणून आहेत येड्रावातले त्यांचा बैल. त्या देशिंगकरजींचं त्या काळाचं रेकॉर्ड त्या बैलाचा अजून कोणीही मोडलेलं नाही. ते काय होतं? 13 मिनिटाचा पट्टा. 13 मिनिटात पट्टा शिवला होता. ते किती 9 किलोमीटर. 9 किलोमीटरचा पट्टा. मग तो कमीत पट्टा कमी मोठा होता. आताच्या बैलांना 16-17 मिनिटं लागतात. 8.5-9 किलोमीटर पट्टा होता. तो जुना पट्टा देशिंगावलीचा. आणि असं बशीगत मैदान होतं. बशीगत होतं मैदान. ते असं पब्लिक खाली राहिले की बैल गाड्याच्या पळक्याला दिसायच्या सगळ्या. त्या बैलाचं एवढं उशीर पळून आला गुडगावर असं पळून आला की ते गुडवावर उकरायचा. एवढी कंडिशन असायची. त्या बैलाला खाद्य असं होतं की गडी माणसं नाकाला तोंड बांधून शेण काढा जायची. नाकाला हे पण का नाका वास यायचा शेणाचा. माणसासारखा वास यायचा. एवढं खाद्य त्यांचं आणि त्यांची उसावर चांगली होती त्या बैलाला. त्या बैलाचा काळ झाला. त्या बैलाला एकच माणूस सोडत होता. शेवटपर्यंत बरोबर काय एकाच माणसानं सोडलं त्या बैलाला. एक कासरा दावा झाडाला काय झाडाला लागूनच खूप आणि एक कासरा कुट्टीला. एवढं एवढा वांड बैल होता. 4 फुटी भिंत पाडली होती त्याने पोखरून शिंगानं. हौश्या सतगुण पाटलांचा हौश्या. त्यावेळी तो काळ पण जरा वेगळा होता. थोडस ती ईर्ष्या पण चालली होती आमच्यात. त्यावेळेची ईर्ष्या आता आपण आता मुद्दा निघालाय सर. आता त्यावेळीची ईर्ष्या आणि आत्ताची ईर्ष्या हे तुमचं म्हणजे काय जमीन कसं व्हायचं सांगतो. त्यावेळेची ईर्ष्या फक्त रौंडापुरतो जायची. बरोबर. शेअरची आडवा आडवी नाही. एकमेकाला कोणाच्या कोरगड्या करायची नाही. कोणाच्या आडवं यायचं नाही. गाड्या आज नंबर झाली की तेवढ्यापुरतच जल्लोष तेवढाच दंगात दुसऱ्या दिवशी एकत्र सगळीजण. आता पोमाजी मामांची गाडी काय सतत नंबर व्हायची. कवा आमची व्हायची, कवा जानकार दादांची व्हायची. खरं एकमेकाची कधी रामगोड तात्यांची व्हायची आमच्या नांद्रेच्या. ते पण चांगले म्हणजे गाडा मालक रामगोड तात्या. त्यांची बैल चांगली झाली सगळी त्या काळात. कारण ते असे त्या काळचे रोंडवाले. मैदान संपलं की एकमेक खेळीत मिळत.
तिकडं कुठे यायला लागले इकडे भेटून जायचे आम्हाला. अजून पण पोमाई मामा कवा लहर आली की वाड्यात येतात जाते. म्हणजे आम्ही पण गेलो कुरवाडला जातो तर भेटतोय. म्हणजे असे संबंध आम्ही ठेवले. बरोबर. आमच्यात कधी आयुष्यात कधी मनुष्यपणा आला नाही, काय नाही. एकमेकाला कधी एक माझ्या कुरघोड्या कधी नाही. अशा पद्धतीचा शर्यत भविष्यकाळात चालावी. आणि अशी जर चालली तर त्या शर्यतीला पण वैभव चांगलं येईल आणि लोकांच्यात पण त्याचा समज जो गैरसमज आता व्हायला आलाय लोकांच्यात जे आता समज वाढलेत एकमेकाबद्दल ते समज आपण स्वतःच खोडून काढायचे. बरोबर. ज्यांच्याबद्दल जर समज होत असेल आता बऱ्यापैकी गाडा मालक आहेत मोठे मोठे यांच्याबद्दल जर असं समज होत असेल तर त्या माणसानं स्वतःच बदल घडवून आपण ते स्वतःचे समज लोकांच्यातनं दूर करायला त्यांनी तयारी करायला पाहिजे. त्यात आता हे सगळ्यात ह्या म्हणजे कोणाचं नाव काय घेणार नाही. तेल घालायचं काम सोशल मीडियानंच केले. नाही सोशल मीडियाचं कितपत ऐकायचं काय ऐकायचं ते आपण पण ठरवायचं. फॉलोअर पण तुमचे जे आहेत आता फॅन्स कपल जे आहेत त्या फॅन्सना पण आपण आवर घालायला पाहिजे की बाबा हे भविष्यात ह्या गोष्टीला आता एवढ्या कालखंडातनं ती शर्यत आपली चालू झालेली आहे आणि चालू होत असताना इथं कुठं चांगलं वाईट गालबोट लागू नये अशा पद्धतीनं जर सगळ्याच गाडा मालकांनी जर मनावर घेतलं तर ह्या शर्यतीला एक वैभव चांगलं येईल. बरोबर. आणि जर अशा वृत्तीनं जर तुम्ही ह्या क्षेत्रात जर वावरत असाल तर या शर्यतीला काही दिवस काळ राहणार नाही. हे शर्यत एक वाईट दिशेला जाईल. हे माझं प्रकट मत आहे. कारण कसं आहे चांगली माणसं पण भरपूर आहेत ह्या क्षेत्रात. आहेत. नवीन माणसं जी आली आहेत त्या नवीन माणसांना थोडंसं त्यातला अनुभव कमी आहे. खरं तुमची बैलं खरोखर चांगली पळतात. कारण तुमच्या बैलांचं नाव तुम्ही स्वतः कमी करून घ्यायला नाही तुमच्या वागण्यानं. जे काय आता खेळ जे चालू आहे मग तुमच्याच नंदीचं तुम्ही नाव खराब करायला आहे ना तुम्ही स्वतः. बरोबर आहे. आज खरोखर जे आता नंदी पळतात ह्या क्षेत्रामध्ये खरोखर 4 नंदी अशी आहेत की भविष्यात ती आमची पण बैल होऊन गेली त्या काळात त्या टाईपची त्या टॉपला जाऊन बैलही बसलेले आहेत. मग त्या बैलासाठी तर आपण चांगलं वागा ना. हे माझं मत आहे प्रकट मत आहे. लोकांनी एक सांगतो लोकांनी त्या बैलाचं उदो करायचं आणि एक बाजू दुसरी बाजू वाईट बोलायचं. हे का तुम्ही करता? तुम्ही करूच नका ना. तुम्ही जर स्वच्छ राहिला खेळीमेळीत राहिला आणि तुम्ही स्वतःची वर्तणूक स्वतः तुम्ही पुसून काढा. माझं प्रकट मत आहे. मी कारेला का आणि का अशा पद्धतीचं जर या वातावरण जर तयार होत असेल तर या शर्यतीला भविष्यात काळ राहणार नाही चांगला. कारण ते लोक बसलेलेच आहेत बंद करायला. ते तर आहेच. आणि असं काहीतरी गालबोट जर लागलं गालबोट जर लागलं तर शर्यतीचा काळ फार दिवसाचा नाही आहे. होय होय नाही. आणि ह्यामुळे काय व्हायला लागलंय चांगली लोक आता यायला थांबायला लागलेत. बाबा की ज्याला ह्यात जाऊया का नको हे वेगळंच चाललंय सगळं. आज इथं बंदूक फायरिंग झाली आज तिथं मारामारी झाली असं कानावर ह्या गोष्टी यायला लागल्यात. तर त्यापेक्षा चांगला माणूस कशाला येईल या खेळात? येणारच नाही ना. बरोबर आहे. चांगला काय येणार नाही ह्या वादात कशाला येऊ. हा मग कसं आहे सगळीच वाईट आहेत असं काय म्हणता येणार नाही. जी वाईट आहेत त्यांच्यात बदल व्हायला पाहिजे. त्यांनी आपल्यात बदल करायला पाहिजे जेणेकरून आपल्यामुळं आपल्या नंदीचं नाव खराब व्हायला लागलंय हे त्यांच्याही लक्षात यायला पाहिजे. मग अशा पद्धतीनं त्या कोणत्या गोष्टी आपण ह्या समजून घ्यायला पाहिजेत. मी कोणाचं नाव घेणार नाही खरं अशी वृत्ती नको आहे. तर मित्रांनो ही प्रसिद्ध म्हणजे जुने हिंद केसरी मालक तसेच सध्या आता या क्षेत्रात कार्यरत बाळ सरकार यांची ही आता संपूर्ण मुलाखत होती.